मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज एकाच मंचावरती येण्याची शक्यता आहे। ताजलँड इथे आयोजित एका कार्यक्रमामध्ये हे दोन्ही नेते एकत्र येणार आहेत। एका पुस्तक प्रकाशन कार्यक्रमासाठी ते तिथे येऊ शकतात। ताजलँड इथे या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलंय। याआधी देखील एकाच मंचावरती येण्याची शक्यता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आणि राज ठाकरे यांची होती, मात्र यावेळेला फडणवीसांनी तिथे जाणं टाळलेलं होतं। आता पुन्हा शिवाजीराजे भोसले चित्रपटाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकाच मंचावरती येणार होते, मात्र फडणवीस यांनी मंचावर जाणं टाळलेलं होतं। त्यामुळे आता आज राज ठाकरे आणि फडणवीस एकत्र दिसणार का हे पाहणं उत्सुकतेचं असेल। आगामी निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसला धक्का बसलाय। काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी भाजपत प्रवेश केलाय। नाशिकच्या भाजप कार्यालयामध्ये हा पक्ष प्रवेश सोहळा झालाय। मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीमध्ये शेकडो समर्थकांचा प्रवेश सोहळा देखील इथे पार पडला। मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यापूर्वीच भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात इनकमिंग होत असल्याचं पाहायला मिळतंय। काँग्रेसला एक मोठा धक्का नाशिकमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे माजी आमदार शिरीष कुमार कोतवाल यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे। त्यांच्यासोबत शेकडो कार्यकर्त्यांनी देखील भाजपत प्रवेश केलाय। माजी नगरसेविका कैलासवासी विमलताई पाटील यांचे चिरंजीव नरेश पाटील नीलम पाटील यांनी सुद्धा इकडे प्रवेश केलेला आहे। आमचे इथले प्रतिष्ठित व्यापारी गौरव अग्रवाल, सामाजिक कार्यकर्ते गौरव गोवर्धने, कांदूर साखर कारखान्याचे उपाध्यक्ष शिवाजी दादा बस्ते, अजून कोण प्रमुख आहेत, सुनील मामा पातोरकर, सरपंच, अनेक सरपंच आहेत, सहकार क्षेत्रातले प्रमुख पदाधिकारी आहेत। या सगळ्यांनी पक्षामध्ये या ठिकाणी प्रवेश केलेला आहे। आपलं सगळ्यांचं मनापासून मी या ठिकाणी स्वागत करतो। आजपासून आपण सगळे भाजपवासी झालेला आहात। शिरीष भाऊ, जरा तुम्ही अनेक दिवसापासून काँग्रेसमध्ये जाता, आपण दुसऱ्या पक्षात गेले नाही ना? एकच पक्ष राष्ट्रवादीच होते आणि शरद पवार साहेबांकडे होते, नंतर काँग्रेसकडे आले। पण आता हा प्रवेश तुमचा शेवटचा, आता कुठे प्रवेश करायचा ठरलं सगळ्यांचा? तर आपण मुख्य प्रवाहामध्ये आलेला आहात। आता बाकी पक्ष त्याचं अस्तित्व वगैरे मी काही बोलत नाही।